स्मृतींवरून आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपण वाद होताना पाहायला मिळत आहे। निर्बंधांच्या संकटाखाली हा गणेश उत्सव आलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? नाही, हे सगळं जे केलं जातंय हे केवळ दुटप्पी भूमिका आहे। स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि त्यानंतर जो सगळ्यात मोठा उत्सव हिंदूंचा, मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये आहे गणेश उत्सव, यावरच कुठेतरी सावट निर्माण करायचं, ही अशी दुटप्पी भूमिका या भाजप, शिंदेचं आणि अजितदादांच्या सरकारने घेतलेली आहे। ही जी काही बंदी आलेली आहे आपण समजून घेतलं पाहिजे का आलेली आहे, कारण सीपीसीबीचे गाईडलाईन्स आहेत। काल आशिष शेलार साहेबांनी जाऊन जे मूर्तिकारांच्या समोर भाषण टोकलं, माझी तरी त्यांना ही विनंती आहे की मूर्तिकारांना तर माहिती आहे पीओपीचं महत्व काय, त्यांच्या समोर तुम्ही भाषण टोकून काय उपयोग आहे? पण भाषण टोकायचं तर सीपीसीबी समोर जाऊन टोका, गाईडलाईन्स बदलून घ्या। ज्यावेळी हायकोर्टाने यावर बंदी घालण्याचे आदेश कार्यान्वित केले, ते आदेश त्यांनी दिले, त्यावेळी राज्य सरकारच्या माध्यमातून ठोस भूमिका का मांडण्यात आली नाही मूर्तिकारांच्या बाजूने? आता स्टे मिळाल्यानंतर तुम्ही धावपळ करताय। जेव्हा इतके दिवस, इतके महिने जेव्हा ही याचिका सुरू होती तेव्हा इंटरव्ह्यू का केलं नाही? आणि त्यामुळे दुटप्पी भूमिका त्यांनी बंद करावी। मी एवढंच सांगू इच्छितो की शेकडो करोडोंचा व्यापार, रोजगार या गणेश उत्सवाच्या भोवती होतो, ज्यावर अनेक सामान्य गरीब लोकांचं पोट चालतं। आणि केवळ 10 दिवसांमुळे काही प्रदूषण होत नाही। प्रदूषण जर तुम्हाला थांबवायचं असेल तर आज मुंबईची जी एअर क्वालिटी त्यावर सरकारने काम केलं पाहिजे। ज्या केमिकल इंडस्ट्री त्यांचे एफ्लुएंट थेट नद्यांमध्ये सोडतात, थेट समुद्रामध्ये सोडतात, त्यावर काम केलं पाहिजे। आज मुंबईमध्ये अजूनही एसटीपी लागले नाहीत, त्यावर काम केलं पाहिजे। केवळ 10 दिवसांच्या गणेशोत्सव मूर्त्यांच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही। पहिले तुम्ही हे सगळ्या गोष्टी सोडवा, मग आम्ही बघू। एकीकडे हिंदू हिंदू असं म्हणायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे वारंवार दरवर्षाला ह्या निर्बंध नव्याने उपाणी येणार, नेमकं काय सरकारचं हे चालू? नाही, हे सगळं मुद्दामच सुरू आहे ना, अगदी मुद्दामून सुरू आहे की जसं लाडकी बहिणीच्या माध्यमातून मतं मिळवून घेतली, 2100 रुपये देऊन सांगितलं आणि ते दिले नाहीत, त्यामुळे हे सगळं त्याच कटाचा एक मला भाग दिसतो। मतं मिळाली, आता मला काही फरक पडत नाही। मुंबईतील मराठी माणसांसाठी खरं तर शिवसेनेने वारंवार आवाज उठवला होता, मात्र आता एअरटेलच्या इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो की मराठी आणि हिंदी वाद पुन्हा सुरू झाला। नाही, हे सगळं मी म्हणालो तसं एअरटेलचा मुद्दा सुद्धा जो आहे तो देखील हा मुद्दामून केलं जाते असं आम्हाला कुठेतरी दिसतंय। पण बरोबर 4 दिवसाआधी RSSचे नेते म्हणतात की मुंबईमध्ये मराठी बोलण्याची गरज नाही, आणि काल एअरटेलच्या कंपनीच्या शोरूम मध्ये एअरटेलचा युनिफॉर्म घातलेली एक महिला असं सांगते की आता मराठी नाही बोललं तरी काही फरक पडत नाही। त्यामुळे मराठीचा अपमान हे शिवसेना खपवून घेणार नाही। भैयाजी जोशी यांच्या विधानावर सुद्धा सगळ्यात आधी आणि सगळ्यात स्ट्रॉंगली रिॲक्ट करणारे आम्ही होतो। काल एअरटेल कंपनीला जाब विचारायला सुद्धा तिकडे जाऊन, कंपनीच्या हेडक्वार्टर्स मध्ये जाऊन जाब विचारणारे आम्ही होतो। मुंबईमध्ये मराठीचा अपमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कॅमेरा पर्सन अवधेश कोरी, मी वैभव पाटील, मुंबई।